मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत. पाहूया त्याचा थेट प्रसार. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता तुम्हाला आनंदाने तुम्ही नाचणार बघा शेतकरी बांधवांनो. आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पीक विमा टाकण्यासाठी सरकारने लय मोठी रक्कम आता या ठिकाणी जमा केलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता तुम्हाला एक मोठा दिलासा देखील मिळणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की मागच्या काही दिवसापासून अधिवेशन झालं. आता हिवाळी अधिवेशन पार पडले, त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका देखील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका देखील पार पडल्या. आणि मुख्यमंत्र्यांनी आता काय केले बघा, शेतकऱ्याला काय काय द्यायचं आहे त्याची लिस्ट देखील आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः वाचून दाखवलेली आहे. त्यामध्ये पीक विमा बाबतीत देखील मोठी घोषणा झाली होती. मात्र ते पैसे त्यावेळेस लगेच द्यायचे होते, पण आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत काय पैसे आता शेतकऱ्यांना देता आले नाहीत. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल देखील लागलेला आहे आणि पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांना जी पीक विम्याचे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली होती, आता या ठिकाणी अखेर मंजूर देखील आता मिळाले. आता सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत का? तर आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. प्रत्येक शेतकरी बांधवांना आता सगळ्यात मोठा आनंद होणार आहे. आता चला तर आपण सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याला वाटप सुरुवात होणार आहे, सर्व काही आपण यादी सहित डिटेलमध्ये पीक विम्याची आता माहिती बघायला आपण सुरुवात करूया. त्यामुळे आता चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नोटिफिकेशन येत असते वेगवेगळे व्हिडिओ जे तुम्ही, त्यामुळे बेल आयकॉन वरती देखील नक्की बटन दाबा. आता चला तर पाहूया, शेतकरी राज्य सरकारनं आता सगळ्यात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. यामुळे शेतकरी बांधव आता देखील खुश देखील झालेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे 17,000 रुपये वाटपाचा निर्णय देखील या ठिकाणी झालेला आहे. आता पीक विमा शेवटपर्यंत बघा, आता सरकारने यादी देखील जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये आता तुम्हाला आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का ते देखील बघायचं आहे. मग आता यादीमध्ये 17 जिल्ह्यांची नाव आहेत. सर्वात आधी या 17 जिल्ह्यामध्ये 68 तालुक्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सर्व रक्कम आता टाकण्यात येणार आहे. आता तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही पीक विमा भरलाय का बघा. मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि त्या जिल्ह्याची आज शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आता बघा, व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आता बघा, कोणी त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुम्ही राहिलेल्या काही व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती आहे ती समजलं तर तुम्हाला अर्ज कसा भरायचा, नंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आता चला बघून घेऊयात की सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आलेले म्हणजे तुमचा तालुका जाहीर झालेला आहे. इथे देखील एक पूर्ण अपडेट आले म्हणजे आता कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यांची नावे देखील तुम्हाला वाचून दाखवूनच आहे. पण त्याची नावे वाचून दाखवूनच आहे, मात्र त्यापूर्वी काही महत्त्वाची काही अपडेट देखील या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पण पैसे मिळाले आहेत, मात्र इथे देखील सांगितले की शेतकऱ्यांना अजून देखील काही कागदपत्रे जमा केली नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्याची अजून देखील अनुदान असेल, पीक विमा असेल, अजून या ठिकाणी जमा केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे जमा करा. आता कोणती कागदपत्रे आहेत ते देखील मी सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. या ठिकाणी जर विचार केला तर शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई, पीक विमा, अनुदानचे पैसे आले नसल्यामुळे अनेक दिवस शेतकरी देखील विचार करत होते की आज येतील पैसे, उद्या येतील पैसे. पण अखेर शेतकरी चिंतित असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील निर्णय घेतला की आता आज कसल्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता नगर परिषदेच्या जर निवडणुका झाल्या तर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आपण सोडूया आणि अखेर या ठिकाणी आज निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्यायच्या शेतकरी मित्रांनो. म्हणजे आता काय होईल, डायरेक्ट तुमचा पण पीक विमा आहे तो भरपाईच्या यादीमध्ये येईल आणि सर्वच्या सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. आता ही 2 कामे नाही तर केली तर पीक विमा डायरेक्ट तुम्हाला 17,000 रुपयेचा, नुकसान भरपाई 18,000 रुपयाची तुम्हाला 100% आता मिळली जाणार आहे. आता चला तर आपण 2 कामे कोणती करावी लागतील ती माहिती देत पुढे बघणारच आहेत. त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे आता वाटप होणार आहेत. आता बघा, पीक विमा मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत ते देखील आज आपण पाहूया. तर आता इकडे सविस्तर आपण माहितीनुसार शेतकरी मित्रांनो, आता आपल्याकडे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. बघा, आधार कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तलाठ्याकडे आधार कार्डची झेरॉक्स द्यावं लागेल. ही लवकरात लवकर तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आता बरेच शेतकरी मित्रांनो हे काम तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र काढणे देखील गरजेचं आहे, ते म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड तुम्हाला काढावं लागेल. तर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. बघा, फार्मर ID कार्ड ज्यांच्याकडे आहे तर अशा शेतकऱ्यांनाच आता या ठिकाणी 17,000 रुपये देण्यास सुरुवात केलेली आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातले सर्व शेतकरी बांधवांना
फार्मर आय डी कार्ड तुम्ही तात्काळ काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर तुमचा फायदा होणार नाही, असं माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता तुमचे सर्व पैसे ते 100% तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. शक्यतो तुम्ही चिंता करत गरज बसायची पडणार नाही. सरकारने ही माहिती आता स्पष्टपणे आता जाहीर केलेली आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लवकरात लवकर 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये जे कागदपत्र ते कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. मग तुम्हाला अजून काही अशी कामे करावी लागणार आहेत. ही 2 कामे सरकारने सांगितली आहेत. ही कामे जर तुम्ही नाही केली तर पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करायची आहेत ती पण आता माहिती लगेच तुम्हाला सांगतो. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण ती कामे अशी महत्त्वाची आहेत. ती कामे कोणी जर शेतकरी केली नाहीत तर तुम्हाला 2 हप्ते देखील पैसे जमा केले जाणार नाहीत. आता सर्वात आधी म्हणजे कोणत्या क्षणी या पैसे जमा होऊन जातील, जसं की तिकडून सरकार पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे. आता इकडे पाहिलं तर 20 मिनिटाच्या आतमध्ये पैसे जमा होऊन जातील. जर ही 2 तुम्ही कामे केले तर आता ही कामे नाही केली तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा, तुमचं नाव बाहेर काढलं जाईल, कोणतेच पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत. मग ही गोष्ट देखील सर्वांना अतिशय महत्त्वाचे आहे. आता शेतकरी बांधवांना लक्षात घ्यायची ही तर बातमी आपण पुढे बघणारच आहे. मात्र त्यापूर्वी तुम्हाला जर सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत कोणते तालुक्यात ते देखील आपण पाहणार आहेत. त्याची यादी देखील दाखवतो आणि कोणती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कामे करायला सांगितलेत ते देखील आता पूर्ण करायला सांगितलेत. ती माहिती देखील आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेच आपण जाणून घेऊया. तर आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्ट माहिती दिली आहे की इकडे बघा, सर्वांनी लक्ष द्या. मदतीसाठी तब्बल 770 कोटी रुपये अखेर या ठिकाणी केंद्र सरकारकडून मंजूर देखील केलेत. आता बघा, पेपरवरती देखील तुम्ही बातमी आलेली आहे. आता ते देखील तुम्ही पाहिले देखील असेल. आणि राज्य सरकारने 2025 ते 2026 पण या कालावधीमध्ये जे काय म्हणजे 2025 पण 2026 या वर्षामध्ये तर वारंवार तुम्ही पाहिले देखील असेल, पूर देखील आला, अतिवृष्टी झाली, नंतर अनेक जणांची जमीन देखील वाहून गेले. तर आता सततच्या अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसान भरपाईसाठी 770 कोटी रुपये राज्यासाठी मंजूर केले आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कोणाकोणाला 14,000 रुपये मिळणार आहेत, कोणाकोणाला 16,000 रुपये मिळणार आहेत, कोणाकोणाला 18,000 रुपये, कोणाकोणाला 19,000 रुपये. आता त्याचं वाटप देखील आता या ठिकाणी केलं जाणार आहे. आता ही सर्वांच्या खात्यात पैसे येणार असल्याने सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत. बघा, आता मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी निर्णय, जे काय बँकेचे अधिकारी आहेत यांना निर्णय देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण या मदतीचा लाभ शेतकऱ्याच्या खात्यावरती वाटपासाठी या ठिकाणी अखेर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या GRच्या वरती सही देखील केलेलं आहे. आणि सरकारने सांगितले की अधिकाऱ्यांनो, आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे सोडा आणि येणारे पैसे डेबिटून येणार आहेत. ते म्हणजे तिकडून तुम्हाला 20,000 पाठवले तर 20,000ला 20,000 जमा केले जाणार आहेत. आणि 15,000 पाठवले तर 15,000ला 15,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्ही कसलीही काळजी करू नका, चिंता करत बसण्याची कोणतीही गरज नाही. आता टोटल पैसे तुम्हाला 100% मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारला बघायला मिळत आहे. तर आता चला बघून घेऊया, पीक विमा भरपाईचे 770 कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत हे देखील सरकारनं आता सांगितलेलं आहे. आता यामध्ये जिल्हे कोणते, चला तर आपण बघा, जिल्ह्याची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. आता थोडासा वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणती 2 तुम्हाला कामे करावी लागतील त्याचबाबत तुम्हाला देखील माहिती लगेच जाणून घेणार आहेत. तर ही माहिती तुम्ही बघितली नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवट बघितला नाही तर तुम्हाला मोठी अडचण देखील येऊ शकते. त्यामुळे आता 1.5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा. सरकार आता जे काही पैसे वाटप करणार आहे हे पैसे आता वाटप करणाऱ्या यादीमध्ये जिल्हा देखील जाहीर केलेला आहे. बघा, आता नाशिक जिल्ह्याचं नाव आता यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निपाड या पूर्ण पैसे या ठिकाणी तालुक्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. त्यानंतर बघा, येवला असेल, नांदगाव असेल, नंतर चांदोड तालुका असेल, या ठिकाणी शेतकऱ्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवाच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरचा तालुका बघितला कळवण असेल, नंतर सुरगाणा असेल, सटाणा असेल, या तालुक्यामध्ये देखील पैसे शेतकऱ्याच्या बांधवाच्या खात्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकारची मंजुरी आज या ठिकाणी मिळाली आहे. पण आता ही पूर्ण पैसे DBT अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. आता चला तर पुढील जिल्हे बघूयात. त्यानंतर सविस्तर माहिती अशी आलेली की इथेच पुढे बघायला मिळाले. तर पुढचा तालुका पाहायला गेलं तर तो बघा, तालुका आहे बागलाण तालुका. या तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमा केले जाणार आहे. त्यानंतर सटाणा तालुका, तर या सटाणा तालुक्यात देखील या ठिकाणी हजारो शेतकऱ्याच्या बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. त्यानंतर मालेगाव तालुका तर एक नाही तर हजारो शेतकरी बांधवाच्या खात्यावरती 17,000 रुपये, नंतर 15,000 रुपये, 18,000 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे देखील सर्व पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोणती 2 तुम्हाला कामे करायचे ते देखील सांगतो बघा. त्यानंतर बघा, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा या ठिकाणी देखील, नाशिक जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. मराठवाड्यात देखील अजून जिल्ह्यात हे पैसे आता वाटप सुरू होणार असून काळजी करण्याचं तुम्ही कोणतेही कारण नाही. आता ही 2 तुम्ही कामे करून ठेवा. पहिलं काम, तुम्ही CSC केंद्रावरती जा, KYC करा. दुसरं पाहिलं तर एक KYC केलं नाही तर अडचण येऊ शकते. KYC केल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही. सर्व पैसे ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटली आता जमा केले जाणार आहेत. आता एक मोठा दिलासा देखील तुम्हाला मिळाला. त्यामुळे तुमचं एवढं काम आहे
ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पुढील तुम्हाला काम करावं लागणार आहे ते म्हणजे लवकरात लवकर आता तुम्ही अर्जंटमध्ये करायचं आहे. तर शेतकरी बांधव इकडे बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, हे पण तुम्ही करून घ्या. बँक खात्याशी संलग्न करा, बाकी अडचण कोणतीही राहणार नाही. म्हणजे डायरेक्ट तिकडून पैसे तुम्हाला सोडल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जे असतील, नुकसान भरपाई असतील, ही टोटल दोन्ही हप्त्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आता तुम्हाला राज्य सरकारकडून या ठिकाणी अतिशय मोठा दिलासा देखील मिळाला आहे. तर अशाच अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. आता कोणकोणते जिल्हे देखील सांगितले, थोडे जिल्हे राहिलेले जिल्हे देखील सांगतो. तो म्हणजे अहिल्यानगर, नंतर सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर धुळे, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यामध्ये देखील नुकसान भरपाईचे पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर परभणी असेल, नंतर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर जळगाव असेल, जळगाव देखील या जळगावमधील मुक्ताईनगर तालुका असेल, या तालुक्यामध्ये देखील जवळजवळ जळगावमध्ये देखील भरपूर, जामनेर असेल, नंतर या जे काही तालुके आहेत याच या सर्व तालुक्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, हे होते 17 तालुके. तर चॅनलवर पहिल्यांदा तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.